यस, चला मॅचला सुरुवात करायची. लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. यस अंपायर, आपण खेळाडूंना वॉर्निंग द्या प्लीज. 11 मॅचचा शेड्यूल आहे, 11 मॅच, त्यामुळे लक्षात असू द्या. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली. ऐकूयात पुन्हा एकदा आवाज डोंबिवलीचा, देवीचा पाण्याचा, आमचे जवळचे मित्र मयूरजी भोईर सरांना. थँक्यू. धन्यवाद करण. मॅच आपण दुसरी पाहत आहोत. स्पर्धा आपण पाहतो ती म्हणजेच आदिवासी प्रतिष्ठान कळंब आयोजित क्रिकेटची स्पर्धा. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला डाव आपल्या नावावरती केला, दुसऱ्या डावामध्ये आपली दहशत दाखवली. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना करणला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला. आता मात्र नवीन फ्रेश मॅच आपण पाहतोय, जिथे पहिला डाव सुरू, पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र कोणताही संपर्क झाला नाही. येतो तो डॉट बॉल. P1चं षटक आहे आणि या P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होणं गरजेचं. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुनीलचा वापर केला आणि सुनीलने अगदी चांगला चेंडू आपण पाहतो. इथे मात्र जबरदस्त हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क तर झाला होता, पण रन मिळाली नाहीये. अजूनही धावांच्या शोधामध्ये आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, एकही धाव झाली नाही धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सचिव स्ट्राईक वरती. फलंदाज आपण पाहतो राजेश ब्रिजेश. इथे मात्र जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना इनफिल्डच्या वरून चेंडू क्लिअर करतो. बाउंड्री रोप, धावा मिळतात 4. येतोय चौकार. डावाला सुरुवात झाली आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा. पहिले 2 चेंडू अगदी सुरेख होते. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, फुललेनचा बॉल फेकण्याचा प्रयत्न होता, पण लो फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि गॅप मध्ये व्यवस्थित टायमिंग व्यवस्थित झालं, त्यामुळे 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र जबरदस्त हा फटका. दोन खेळाडू तिथे मात्र प्रयत्न करतात. चेंडू अडवला, तोपर्यंत 2 धावा. इथून मात्र 3 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 3 धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या 7 आपण पाहतो. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजाला ओळखला आणि त्यानुसार फलंदाजी केली जाते, कारण की ज्याप्रमाणे चेंडू रिलीज करत होता गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजे सुनील. 4 चेंडू आतापर्यंत झाले, धावा फलकावरती 7. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज दिनू. ओद विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. पहिला विकेट इथे मात्र मिळत असताना गोलंदाज सुनीलला यश मिळतं. 7 वरती पहिला धक्का लागतोय. टीम आपण पाहतो ती म्हणजेच जय शिव मल्हार या संघाला पहिला धक्का लागलाय. सात वरती पहिला धक्का लागला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो तो म्हणजेच रघुवेंद्र. धावसंख्या धावफलकावरती 7 वरती पहिला धक्का लागला. पहिली ओव्हर आपण पाहतो जबरदस्त चांगली गोलंदाजी सुनीलची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र रघुवेंद्र स्ट्राईक वरती. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे फलंदाजाला फॉलो केलं होतं. 1 धाव इथून मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 8.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट देखील मिळाली गोलंदाज सुनीलला. पॉवर प्लेचं बंधन आता मात्र मुक्त होईल. सर्व खेळाडू आपण जर पाहिले तर एकत्र येऊन चर्चा करतायत आणि दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये इथे मात्र सुपूर्त केलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला सुनीलची पाहायला मिळाली आणि जितका विश्वास संघनायकाने सुनीलवरती ठेवला होता त्यामध्ये सार्थक ठरत असताना 8 धाव्यांवरती एक फलंदाजाला देखील त्याने बाद केलं. आघाडीचा फलंदाज दिनू शून्यावरती बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सनीचा वापर केला. स्ट्राईक वरती रघुवेंद्र, गोलंदाज सनी. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. पॉवरप्लेचं बंधन मुक्त झालं. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाजाला इथून मात्र धावा बनवावा लागतील. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं पहिला डाव थोडासा संघर्ष असं वाटत होतं. खेळपट्टीवरती धावा थोडंसं कठीण जात आहेत की काय फलंदाजाला बनवण्यासाठी, पण दुसऱ्या डावामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी झाली अक्षरशः धावांचा पाऊस आणि 45 धावांचं टोटल सहजतेने चेस केलं. आता देखील पुन्हा एकदा आपण पाहतो पहिल्या डावामध्ये थोडासा धावा बनताना आपण कमी पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 8च धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सनी लो फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. 2 खेळाडू तिथे मात्र तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथं मात्र कंप्लीट. 2 धावफलक पुढे सरके संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 10 दुहेरी अंकात जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये. स्ट्राईक वरती रघुवेंद्र, गोलंदाज सनी. इथे मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरके संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सनी चांगली गोलंदाजी. अकरा धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपण पाहतो. सनी चांगली गोलंदाजी करतोय. सध्या तरी कोणतीही हानी होत नाहीये या षटकामध्ये. दोन्ही फलंदाज अगदी शांतपणे धावफलक पुढे नेण्याचं काम करतात. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. शफल झाले होते फलंदाज आपण पाहिलं तर ब्रिजेशच्या बॅटमधून एक चौकार देखील आला आणि शफल होऊन आता मात्र स्लिप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क झाला आणि त्याचं कारण वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि जबरदस्त गोलंदाजी सनीची. अगदी छोट्या छोट्या पावलांनी इथे मात्र रेंज मध्ये हा चेंडू आणि चेंडू सरळ सीमा पार जातो. या डावामधील पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 17. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 4 चेंडू मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सनीने. या आधीचा चेंडू जबरदस्त होता. त्यानंतर षटकार आपण पाहतो. पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी प्रयत्न गोलंदाज आपला मार्क वरती सनी. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. लो फुल चेंडू ऑन साइडला चेंडू वळवला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एकदा इथे मात्र कंप्लीट दुसरा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र पाहता पाहता कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन शॉट आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. चांगली ऍक्शन आहे सनीची. अगदी छोट्या छोट्या पावलांनी आपल्या मार्कवरती येतो आणि त्यानंतर रिलीज करत असताना थोडासा पॉज, त्यानंतर चेंडू रिलीज आणि चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू देखील डॉट बॉल आणि 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट. संघाची धावसंख्या 18.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो तो म्हणजेच गोलंदाज नितीनचा वापर केला. 4 षटकांची मॅच, 4 फ्रेश गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील. आपल्या पिटाऱ्यामधून 4 अस्त्र बाहेर काढायचे आहेत पहिल्या डावामध्ये आणि पहिले 2 अस्त्र आपण पाहिले सुनील आणि सनी आणि आता तिसऱ्या षटकामध्ये वापर केला तो नितीनचा. स्ट्राईक वरती रघुवेंद्र जो सिंगल डबल वरती जास्त फोकस करतो आणि त्याच्या विपरीत ब्रिजेश फलंदाजी करतो. तो षटकार चौकारामध्ये डील करतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र कंप्लीट झाली. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 19. गोलंदाज नितीन. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच ब्रिजेश. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. संयम भरपूर झालं, संयम तोडावं लागेल. राऊंड द विकेट नितीन. इथे मात्र शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच दिशेला. दोन्ही फलंदाज जेव्हा धावतात तेव्हा मात्र 1 धाव मिळते, पण इथे मात्र एकच फलंदाज धावला त्यामुळे धावबाद फलंदाज होतो. माघारी परतावं लागतंय रघुवेंद्रला. रघुवेंद्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज करण. 2 चेंडू आतापर्यंत झाले. या षटकामध्ये आपण पाहतो एकच धाव आली. धावा कमी आहेत आणि त्यामुळेच थोडंसं फ्रस्ट्रेशन. दोन्ही फलंदाज चाचपडतात, धावांसाठी धडपडतात. त्यामध्येच ही विकेट, कारण की थोडासा ताळमेळ खराब झाला आणि रघुवेंद्रला मात्र माघारी परतावं लागतं. आता मात्र करण मैदानामध्ये जातो. स्ट्राईक वरती ब्रिजेश ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला या डावामध्ये. 2 चेंडू आतापर्यंत झाले. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 19. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज नितीन. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये इथे मात्र चेंडू कलेक्ट केला. फलंदाज होईल बाद. अजून एकदा धक्का लागत असताना टीम जय शिव मल्हार या संघाला तिसरा धक्का लागला. आघाडीचा फलंदाज आता तो देखील माघारी परततो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की U11 तिसगाव संघाने धावा बनवला, त्या संघाकडेच पाहताना असं वाटलं की धावा सहज बनवू शकतात या खेळपट्टीवरती. बाकी सर्व संघ इथे मात्र स्ट्रगल करतात. आतापर्यंत आपण 3च संघांना फलंदाजी करताना पाहिलं, पण या डावामध्ये देखील पहिल्या डावामध्ये रन बनत नाहीयेत. कारण रन जर आपण पाहिले तर 19 आहेत. तिसरं षटक जवळजवळ अर्ध कंप्लीट झालंय. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो तो म्हणजेच जीतू. नवीन फलंदाज जीतू पेडणेकर ला आपण पाहतो. अंतराम क्रिकेट देखील भरपूर खेळत असतो आणि आता मात्र उरम क्रिकेटमध्ये देखील एक वेगळं नाव बनवलं आणि आता मात्र संघ अडचणीत. इथून मात्र डाव सावरायचा. चांगली गोलंदाजी सनीची आपल्याला पाहायला मिळते. नितीन गोलंदाजी मार्कवरती नितीन आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. धावा धावफलकावरती 19. राऊंड विकेट. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल. आता मात्र येणाऱ्या सर्व फलंदाजांना आक्रमणच करावं लागेल, कारण की अंतिम काहीशे चेंडू शिल्लक आहेत आणि इथं मात्र सेट होण्यासाठी आपल्याला डगआउट मधूनच सेट व्हावं लागेल. इथे मात्र सुपला शॉट. अंतरम क्रिकेट भरपूर खेळत असतो, मी मगाशीच उल्लेख केला, आणि त्यामुळेच अशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. कारण की अंतरम क्रिकेटमध्ये अगदी छोट्या छोट्या मार्जिन्स वरती धावा बनवल्या जातात. कारण की शफल होऊन स्वीप
किंवा फॉलिंग स्वीप आपण जास्त प्रमाणात अंडरम क्रिकेटमध्ये पाहतो, पण आता मात्र आधुनिकता इतकी वाढली आहे की ओव्हरम क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी तुमची नजर आणि टायमिंग हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता मात्र पेसचा योग्य वापर केलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे आपल्याला पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. धावा मिळाल्या 4. पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र चांगला हा फटका डीप कव्हरमध्ये घेऊन काढला. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक टप्पा घेत चेंडू डोक्यावरून फ्लाय होतो. धावा मिळतात 4. सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 27. सलग 2 चौकार जितूच्या बॅटमधून आलेत. अशाच प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं. 27 धावा धावफलकावरती झालेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सद्दाम. स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र सद्दामचा वापर केला. अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती करण. पहिला चेंडू हवा तितका वेग मिळाला नाही, थोडीशी मिसफिल्ड. चेंडू उचलण्यासाठी थोडासा पॉज, तरी देखील कोणतंही मोठं नुकसान होत नाहीये. एकच धाव इथं मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 28. स्ट्राईक वरती फलंदाज जितू. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नजरेसमोरून चेंडू वळतो. म्हणतात ना, वळणाऱ्या वाटेवरती नजर खुली ठेवणं गरजेचं. त्याच प्रकारचा हा चेंडू, वळणारा चेंडू, फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र तुमची नजर तेज असणं गरजेचं, हातावरती लक्ष असणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला. रनआउटच्या स्वरूपात मिळेल ती विकेट. विकेट ही सॅक्रिफाईस केली आहे. स्ट्राईक करणला हवी होती, त्यामुळे स्ट्राईक वरती करण जातो. जितूला माघारी परतावं लागतंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 28. चेंडू आतापर्यंत झाले ते 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अंतिम षटकामध्ये फिरकी आक्रमण आपण पाहतो स्लॉग ओव्हरमध्ये, आणि चांगला डाव आहे हा, कारण की अंतिम षटकामध्ये महत्त्वपूर्ण फलंदाज एकच रोल प्ले करत असतात की रेंजमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न, आणि अंतिम षटकामध्ये फिरकी आक्रमण असेल तर मात्र परीक्षा असेल फलंदाजाची, आणि आधीच मात्र धावा कमी येतात काउंटमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला. फलंदाज होतो बाद. मेल विकेट. अजून एकदा धक्का लागत असताना टीम जय शिव मल्हार या संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला सद्दामची पाहायला मिळते. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. अगदी छोट्या वयापासून हा खेळाडू क्रिकेट खेळतोय, क्रिकेटमध्ये सर्व्हिस देतो, आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. लेदर बॉलमध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहतो. टाइमशील्डमध्ये बी डिव्हिजनमध्ये हा खेळाडू खेळत असतो, आणि आता देखील आपण पाहतो लेदर बॉलचे प्रशिक्षण घेत असतात, आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील टेनिस बॉलची गरज असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सद्दाम, चांगली गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू, आणि आता देखील फलंदाज होईल बाद. तितकंच चांगलं यष्टीरक्षण. यष्टांच्या मागे आपण पाहतो अजून एक डॉट बॉल, त्यासोबत विकेट. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 28. अजूनही या डावातील 1 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला सद्दामची पाहायला मिळतं. चला नेक्स्ट मॅच दर्शन 11 आणि
जय रागाई 11 चिंचोळ्याचा पाडा. दोन्ही टीमचं कॅप्टन्स. इथे मात्र ओव्हर पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी कॅच झाली. ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्राईक वरती थ्रो आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 30. लक्ष असेल 31 धावा इथून मात्र बनवायच्यात. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजेच दर्शन 11 आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच जय रागाई 11 चिंचोड्याचा पाडा. एकतीस लक्ष 31 धावा इथून मात्र करायच्यात. चांगली गोलंदाजी सद्दामची पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म गोलंदाज फिरकी आक्रमण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हा चांगला पेत्रा होता. चांगला डाव होता. चांगली रणनीती ही आपल्याला पाहायला मिळाली कारण की अंतिम षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने फलंदाज मोठ्या रोलमध्ये मोठ्या भूमिकेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतात पण आणि त्यावेळी इथे मात्र फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगली गोलंदाजी सद्दामची आपल्याला पाहायला मिळाली. अगदी या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावा देत असताना 3 फलंदाजांना त्याने बाद केलं आणि 30 धावेंवरती रोखलं. 31 लक्ष 31 धावा इथं मात्र करायच्या. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटची स्पर्धा. आणि दुसऱ्या डावामध्ये करतो इन्व्हाइट करण काळन सर यांना. थँक्यू. आणि पहा मित्रांनो, विनंती करतो स्टेजच्या डाव्या बाजूला कोणीही गाड्या पार्क करू नका आणि जर असतील तर त्या ताबडतोब रिमूव्ह करा, विनंती करतो. तर या स्पर्धेमध्ये विशेष उपस्थिती आदरणीय सन्माननीय अमित सतवेडकर साहेब इथे मात्र उपस्थित आहे. मिस्टर इडली शॉपचे प्रोप्रायटर. जबरदस्त शॉप आहे डोंबिवली ईस्ट मध्ये, अगदी डॉमिनोजच्या समोर. स्वागत आहे अमितजी सतवेडकर साहेब आणि इथे मात्र साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातो. मायेची प्रेमाची आपुलकीची ही उबदार शाल. साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातो. मायेची प्रेमाची आपुलकीची ही उबदार शाल आणि त्याचबरोबर स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असलेले हे पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र साहेबांचा सन्मान केला जातो. अमितजी सतवेडकर साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ते म्हणजेच प्रथम क्रमांक आम्हाला पुरस्कृत केला. आदिवासी प्रतिष्ठान कळंब क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेच्या वतीने आपला आभार देखील व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे ते म्हणजेच आदरणीय जयेशजी ठाकूर साहेब आणि तुषारजी शेडगे साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. लक्ष आहे 31चा पाठलाग इथून मात्र करायचा आणि दुसऱ्या डावामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूयात आवाज आपण करणजी काळन सर यांचा. थँक्यू. आदरणीय नवनाथजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसन ग्रहण करा. आदिवासी प्रतिष्ठान आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. आदरणीय अनिकेतजी इंदळेकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अमितजी सतवेडकर साहेब यांच्या शुभेच्छा आम्ही त्यांचा सन्मान करतोय.
मायेची उबदार शॉल्सने आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जी नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील असा अविस्मरणीय मोमेंटो सन्मान चिन्ह. त्याचबरोबर सचिनजी वाजे साहेब, आदरणीय सचिनजी वाजे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान मी पुन्हा एकदा विनंती करेन श्रीमान अमितजी सतवेडीकर साहेबांना आपल्या शुभस्य आपण त्यांचाही सन्मान करावा. सामना देखील एका बाजूने सुरुवात झाल्याने पहिलाच फटका ऑन द टोस कट करत असताना 4 धावा. आदरणीय सचिनजी वाजे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आरंभ फाउंडेशन तर्फे हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आरंभ फाउंडेशनचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आणि त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आदिवासी प्रतिष्ठानच्या वतीने आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती, पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवावी आणि त्याचबरोबर प्रसादजी पेडणेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. ओ काय फटका ऑन द टोस, पुन्हा एकदा कट केलाय, कवसीमा पार, चौकार. आपण सन्मान करतोय आदरणीय सचिनजी पेडणेकर साहेबांचा. अमितजी सटवेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आदरणीय संदीपजी भोवर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आदरणीय संदीपजी भोवर साहेब, पंच केलाय समोर मिड ऑफच्या वरतून, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलाय, पहिल्या बाउन्स वरती कव्हर करेल, थ्रो करेल. येतात 2 धावा. सन्मान होतोय मंचावरती भोवर साहेबांचा. सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बॉल बॅक, आय थिंक स्टंपला लागलाय चेंडू आणि त्यानंतर तो रिटर्न गेलाय समोर, डायव्हर्ट झाला होता. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 11 वरती, एका चेंडूचा खेळ शिल्लक. आदिवासी प्रतिष्ठानचे सहसचिव आदरणीय शंकरजी सागळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी काकांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आदरणीय महेशजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत. या आपण मंचावर द्या. सहसचिव आदरणीय शंकरजी सागळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. महेशजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती. मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय रघुवेंद्र शेट्टी. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. धावा आहेत 15 या मॅच मध्ये. टार्गेट 31 या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे पोहोचली ती 16 वरती.
नवतरुण सुधागड तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय महेश अधिकारी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय मिलिंदजी सुर्वे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नवतरुण सुधागड उपाध्यक्ष आदरणीय महेश अधिकारी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या सर्व मान्यवरांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे जय रागाई चिंचोड्याचा पाडा आणि दर्शन 11 टॉस साठी शेवटचा ऑफिशियल कॉल. रागाई चिंचोड्याचा पाडा आणि दर्शन 11 टॉस साठी रिपोर्ट करा आपण शेवटचा ऑफिशियल कॉल. कॅप्टन ऑफ दर्शन 11 जय रागाई चिंचोड्याचा पाडा शेवटचा ऑफिशियल कॉल. लवकर या टॉस साठी. येस येस विकेट पडते पहिली. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू ज्यांच्या सौजन्याने आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहतोय. ते आदरणीय दिनेशजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी श्रीमान कल्पेशजी सुर्वे यांना विनंती करेन आपल्या शुभसे आपण दिनेश दादा जाधव यांचा सन्मान करावा ज्यांच्या सौजन्याने आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहत आहोत. हो स्विच हिटचा प्रयत्न. त्याचबरोबर अजयजी अधिकारी साहेब आणि दिनेशजी जाधव साहेब यांच्या सौजन्याने तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या पाहायला मिळते. लाईव्ह स्ट्रीमिंग ग्लोबल टेनिस क्रिकेटला त्यांनी आणलेलं या स्पर्धेमध्ये आणि ग्लोबल टेनिस क्रिकेट या स्पर्धेला ग्लोबल करत आहे. कॅपमध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने फिल्डर पोहोचला. ओ मिस फील्ड आणि चेंडू सीमारी शपार चौकार. चला रागाई आले का कॅप्टन. या टॉस करूयात आपण. टॉसला या दोन्ही टीमचे कॅप्टन दर्शन 11 आणि जय रागाई चिंचोड्याचा पाण्याचे कॅप्टन आलेले. नवतरुण सुधागड तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय महेश अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय ज्यांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल ती दर्शन 11 आणि त्यांच्या विरुद्ध जय रागाई चिंचोड्याचा पाडा. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत मंचावरती. महेश अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. इट इज अ कॉल टेल इट इज. टॉस जिंकलाय तो दर्शन 11च्या कॅप्टनने आणि पाच धावांची गरज आहे या मॅच मध्ये. होल टॉस आहे लॉफ केलाय वाडीश लॉंग ऑनला रघुवेंद्र शेट्टी. दर्शन 11ने टॉस जिंकला. फिल्डिंग ते करतील. आपण तयार बिकॉज या मॅच मध्ये 4 पाहिजेत फक्त धावा. स्कॉट्सचा तयार आपण सीमारेषेच्या बाजूला लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि बॅटिंग करणारी टीम जय रागाई चिंचोड्याचा पाडा मंचाच्या उजव्या बाजूला आपली बॅटिंग आहे. नेक्स्ट मॅच खोला टाकलाय करण ठाकूर फ्रॉम सोनारपाडा. खरं तर फलंदाजी मधून तितकंसं जमलं नाही करणला. या मॅच मध्ये गोलंदाजी मधून करावं लागेल पण सध्या इन्व्हेस्टमेंट कमी आहे बिकॉज फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त फर्स्ट इनिंग मध्ये फक्त 30च धावा बनवल्या होत्या त्यांनी. स्ट्रेट बॅटचा चेहरा उघडला. ओव्हर टू बॉल रेड रघुवेंद्र आपल्याला पाहायला मिळतात ते लॉंग ऑफला
सिंगल पूर्ण होते, सिंगलने धावसंख्या पोहोचली ती 28 या आकड्यावरती. आणि या मॅच मध्ये आता ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अर्थातच आता धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर 29 2 धावांची गरज आता ती या मॅच मध्ये असेल. 6 बॉल. दोन धावांची गरज आहे. 2. जास्त वेळ घेऊ नका आणि पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमने तयार राहा. दर्शन इलेव्हन आणि जय रागाई, चिंचोड्याचा पाडा. लास्ट ओव्हर. 6 चेंडू 2. ओ विथ द अँगल बाहेर निघाला डॉट बॉल. 5 चेंडू 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच बनवू शकते. बॉलर्स नेम प्लीज. अनिल पुन्हा एकदा तयार. 5 बॉल 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, इम्पॉर्टंट रूल या स्पर्धेमधला. पुढे आलाय बॉल बॅक. सिंगल पूर्ण झालेली आणि आता मॅच मध्ये 4 बॉल 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धाव. सिंगल पाहिजे. ओ जे ओ स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय पण 1 धाव पूर्ण झाली. 31 चेस डाऊन करण्यात आलेले आहेत. अभिनंदन समता 11 अभिनंदन. हार्डलक टीम जय शिव मल्हार. पुढच्या मॅच मध्ये जय रागाई चिंचोड्याचा पाडा या संघाला आपण पाहणार आहोत. फिल्डिंग करत असताना आणि त्यांच्या विरुद्ध टीम बॅटिंग करणार आहे ती दर्शन 11. मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. आणि मागच्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं स्लॉगवरचं षटक जिथे त्याने अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले, ज्यामधला 1 रनआउट देखील